ती पांघरुणं घातलं तरी एखादा डास शिरतोच आतमध्ये. काय हो, कोण होता तो? कोण? नाही, ज्याच्या बरोबर घाईघाईने बाहेर पडलात ना, तू. हा, ते आमचे गणिताचे जोशी सर आहेत ना, त्यांचा मेवणा तो. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. मग तुमच्याकडे काय काम त्याचं? ते नेहमीच, या स्कीममध्ये पैसे गुंतवा, त्या स्कीममध्ये पैसे गुंतवा, 5 वर्षात डबल होतील, 10 वर्षात मरेपर्यंत पेन्शन मिळेल. जाम पिच्छा पुरवतो तो. अगं काय माहितीये का, तू तिथे फराळाचं काम काढले, त्याला आत घेतला असता तर 1 कप चहासाठी उठावं लागलं असतं तुला. भूक लागली म्हणालात आणि न जेवताच घराच्या बाहेर पडलात, म्हणून जीव कळवळला माझा. बाकी काही नाही. भूक खरंच मला जाम लागली होती त्यावेळी. असं जेवणाचं नाव घेऊन न जेवता घराच्या बाहेर पडू नये. संकट येतं म्हणे अशाने. शिरलाच बहुतेक एखादा डासात. किटी, अगं काय करतेस तू? आधी खाली उतर, हळू. आधी खाली उतर, हळूहळू. अगं असं काय करते? हळू खाली उतर ना. काय करतेस काय तू? कळत नाही तुला? अगं या अशा अवस्थेत किती जपायला हवं माहितीये? झाडू द्या. तुम्ही ना येताना फोन करून घेत जा प्लीज. हो, सॉरी, लक्षात नाही आलं माझ्या. तुला भेटायला यायचं म्हटलं की सगळं काही विसरून जाते मी. इट्स ओके, या ना, बसा ना. नाही, नको, राहू दे. आज अचानक एवढं काम काढलंयस? दिवाळीची तयारी? हो. अगं मग मला कळवायचं ना, मी माणसं पाठवली असती. साफसफाईला? हां, त्यात काय झालं? किती तू आता आमच्या घरातलीच एक आहेस. अगं ज्याप्रमाणे आमच्या घरी तयारी चालली आहे तशी इथेही करून दिली असती. नाही, नको, उगाच कशाला तमाशा. नाही म्हणजे प्रदर्शन होतं ना, कशाला उगाच. कशाला म्हणजे? अगं अशा अवघडलेल्या अवस्थेत. मॅडम, वेळ आहे त्याला अजून. कशाला तुम्ही उगाच टेन्शन घेताय? आणि बघा, मला रोज थोडी तरी साफसफाई करावीच लागणार. दिवाळीत आई बाबा येणार आहेत. खरंच छान. त्यामुळे आमची भेट तरी होईल. नाही नाही, त्यांची तुमची भेट नाही घालून देऊ शकत मी. म्हणजे अहो, सांगणार काय त्यांना? म्हणजे काय? हां, सॉरी, तू त्यांना काही सांगितलं नाही आहेस ना? हो ना. पण मैत्रीण म्हणून, म्हणजे मी तुझी एक मैत्रीण आहे म्हणून सांगू शकतेस. तुमच्याशी मैत्री? खरंच नाही वाटणार आईला. का ग? अहो म्हणजे तुम्ही लोक केवढे मोठे, मी म्हणजे अगदी चिल्लर आहे तुमच्यासमोर. आपली मैत्री कशी होणार ना? असं काही नसतं ग. आज मीच आशा घेऊन तुझ्या दारात येते ना 25 वेळेला. तुम्हाला वाईट वाटलं का? फोन करून येत जा म्हणाले त्याचं. नाही, तो तुझा स्वभाव आहे, हा माझा स्वभाव आहे. तू तुझ्यासारखी वागलीस आणि मी माझ्यासारखी वागते. ते जाऊ दे. तुला ही साफसफाई करायला माणसं बंगल्यावरची नको आहेत ना? ठीक आहे, मी जाताना तुझ्या वॉचमॅनला सांगून जाते.
त्याला सांगते एखादी बाई शोधायला, हवं तर पैसेही देऊन जाते. ती येईल सगळी जळमटं काढायला आणि साफसफाई करायला. बोल दादा. बरं बहिणाबाई, काय यावर्षी भाऊबीजेची फरमाईश काय सांगा? दादा, दरवर्षी विचारतोस तू हे. मी केले का कधी फरमाईश आजपर्यंत? न मागता तू इतकं काय काय देतोस मला, मी कशाला फरमाईश करू? खरं सांगू मीरा, यावर्षी तूच मला इतकं मोठं गिफ्ट दिलंयस ना की तुझ्या ओवाळणी दुनियेची सगळी दौलत टाकली ना तरी कमीच पडेल. ए दादा, डोंट बी इमोशनल. मोठे झालो आता आपण. ए, आणि फक्त वयाने नाही, हा खरंच खूप मोठी झाली आहेस तू. डॉक्टर मीरा पुरंदरे माझी बहीण आहे हे सांगताना अभिमान वाटतो मला. काय रे. एनिवे, किटीचे फोन वगैरे येतात की नाही? तुला खरं सांगू, मला तर वाटायला लागलंय किटीला बाळ व्हायच्या आधी नमिता किटीलाच दत्तक घे. भाबडी आहे रे मीता आपली. पण मीरा, आता पुढे काय ग? म्हणजे आपल्याला कळणार कधी? पुढच्या आठवड्यात किंवा साधारण दिवाळीनंतर. रिझल्ट कळायला हवा. एक सोपी टेस्ट असते, युरिन टेस्ट. ती केली की कळेल. म्हणजे या टेस्टमुळे किटी प्रेग्नंट आहे की नाही हे आपल्याला कळेल? हा, हो. आणि मग? मग काय, ती टेस्ट पॉझिटिव्ह आली की लगेच पहिली सोनोग्राफी. आणि प्रेग्नन्सी कन्फर्म झाली की मग बाळाच्या स्वागताची तयारी. दादा, ऐकतोयस ना? ऐकतोय ग. जरा विचार करत होतो. कसला? काय नाही, सहजच. दादा, बरा आहेस ना रे? हो, मी ठीक आहे ग. चल, फोन ठेवू? ओके, टेक केअर दादा. चल, बाय. बाय. एवढ्याशा गोष्टीचा केवढा मोठा इश्यू करतेस किट्या? ही एवढीशी गोष्ट आहे. माझ्या घरात साफसफाई करण्यासाठी सुद्धा आता मला नमिता प्रधानचा सल्ला घ्यायला हवा. एनिवेज, पण माझ्या पर्सनल आयुष्यात नमिता प्रधान जर इतकी ढवळाढवळ करणार असेल ना तर एक दिवस माझं झाकण उडेल. मला सांगतेस नीट वाग. आणि तुझं काय चाललंय हे? मला काय विचारतोस तू? अरे किती इन्स्ट्रक्शन देते ती. किटी, किटी तू आधी शांत हो आणि तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार कर. वा, म्हणजे ती पैसे देणार आहे म्हणून तिला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि मी सटरफटर, हो ना? अगं नाही, तू सटरफटर नाही आहेस. पण नमिता प्रधानसाठी तू खूप महत्वाची आहेस. तिची खूप महत्वाची वस्तू तिनं तुझ्या हातात दिली आहे म्हणून ती तुझी काळजी करते. अरे पण मी ही हाडामासाचीच मुलगी आहे ना. जे बीज माझ्या शरीरात पेरलं जातंय त्याची काळजी घेण्याची, त्याचा सांभाळ करण्याची मला गरज नाहीये का? अरे 25 लाख हवेत मला. तुला सतत 25 लाख दिसतात हे नॅचरल आहे. पण नमिता प्रधान ही विसरून गेली. कारण तुझ्यासाठी पैसे जितके महत्वाचे आहेत तितकंच तिच्यासाठी हे मूल महत्वाचं आहे. तुझ्यासाठी हे मूल म्हणजे पैसे कमवण्याचं साधन आहे. हे सगळं तुझ्याकडून शिकण्याची गरज नाहीये मला. याचा विचार मी फार पूर्वी केला. अरे पण काहीतरी फायनल होऊ दे ना. आत्तापासूनच काय? आपल्याला साधा एक ईमेल यायचा असेल तर आपण 100 वेळा इनबॉक्स रिफ्रेश करतो ना. किती तुझ्यात एवढा ड्रायनेस, एवढा कोरडेपणा कुठून आला ग? खरं तर तू खूप इमोशनल आहे सगळं. तुला वाटतंय तशी इनसेन्सिटिव्ह नाहीये, पण हो प्रॅक्टिकलही आहे. नाही काही होऊ देत, पण ह्या वेळेला दिवाळीला मी आई बाबांना बोलवणार नाही. का?
अरे या येडछाप नमिताचा काय भरोसा आहे का? आईन दिवाळी टपकली ना तर लोचा होईल माझा. मग आई बाबांना काय सांगणार आहेस? ते बघेन रे मी. फार काय अवघड नाहीये. नाही तर मीच जाऊन येईल बदलापूरला. चायला खटखटच नको. शेट यार, आशू हवी होती इथे. अगं काय करतेस? मी पेपर वाचतो ना. या पेपरमध्ये नाही तेवढी छान बातमी माझ्याकडे. अच्छा, आपला साखरपुडा होणार आहे इथपर्यंतच्या बातम्या मला माहिती आहे. लग्नही लावते तर काय आई? ओळख. ए असं ओळख बिळख नाही जमत आम्हाला. सांग. होयस. ओळख ना. असे कोडे नाही घालायच्या, आणि जर कोडा घालायचा असेल तर क्लू पण द्यायचा. हा, मला तुला एक गंमत दाखवायची. अच्छा, म्हणजे बघण्याची गंमत आहे. तर भोपळ्याच्या वेलीला मोगऱ्याची फुलं आलीत का? ही गंमत झाली का? याला चमत्कार म्हणतात. ओके, म्हणजे चमत्कारिक काही नाहीये. जास्त शहाणपणा करू नकोस हं, मारीन. ए आई, ही मला मार. गप. हे बघ, मंगळसूत्र, अंगठी, एक कुठून आणलंय? माझ्या आईने आपल्या आईंकडे ठेवायला दिले होते हे दागिने. माझ्या आईने काय? एक मिनिट, मी नीट सांगते. माझ्या आईने तुझ्या आईकडे हे दिलं होतं. कधी? अगदी शेवटी शेवटी, ती जाण्याआधी. आशू, तू रडू नकोस हा. तुझ्या आईबाबांची आठवण आली की तू रडायला लागतेस. मी नाही रडणार, कारण या 2 दागिन्यांच्या रूपाने ती दोघे आपल्या बरोबर सतत असतील. ही बाबांची अंगठी, ही मी तुला साखरपुड्यात घालणार आहे. आणि हे आईचं मंगळसूत्र, तिचा स्पर्श या मंगळसूत्राच्या रूपाने कायम माझ्या गळ्याभोवती राहील. ग्रेट. हे आई कधी बोलली नाही मला. सरू मावशी आईची मैत्रीण होती हे माहिती होतं मला. किती छान आहे ना. माझ्या साखरपुड्याच्या लग्नाच्या गोष्टी या घरातच होत्या, आणि मी आता याच घरी लग्न करून येणार आहे. आपल्या आईंनी त्या इतक्या निर्मळपणे जपल्या की त्यांनाही इथून बाहेर जावंसं वाटत नाही. त्यांनीच तुला इथे ओढून आणलंय आणि माझ्या गळ्यात मारलंय. मारे ना. समीर ऐक ना, या 2 वस्तू आपण कधीही मोडायच्या नाही. कितीही जुनाट दिसल्या तरी नाही. माझ्या आई बाबांचे आशीर्वाद आहेत. हो, पण मग तू यांना वस्तू का म्हणतेस? दागिने आहेत ना ते. हो, पण माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे हा. दागिन्यांना किंमत असते. ते बाजारात जाऊन पैसे देऊन खरेदी करता येतात, पण ठेव्याला किंमत नसते. तो खरेदी करता येत नाही, मिळवावाच लागतो. हो ना? हो, खरं आहे तुझं. समीर, मी तुला आज एक वचन देते. काय? आपल्या आईने लहानपणापासून माझ्यावर खूप प्रेम केलं, खूप लाड केले माझे. आता तर त्या माझ्या सासूही होणार आहेत. तरीही त्यांनी माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद जीवापाड जपले. मी नेहमी एकटी असताना आकाशात बघून माझ्या आईबाबांना प्रश्न विचारायचे, तुम्ही असे कसे निघून गेला? कोणाच्या भरोशावर मला सोडून गेला? पण आज मला कळतंय, तुझ्या आईच्या ओटीत माझ्याच आईने मला घातलं. आशू, रडू नकोस हा. मी नाही रडणार आहे. इतकी वर्ष आईंनी मला जपलं.
आज त्यांचं वय झालंय, आता मी त्यांना जपणार आहे. तू निश्चिंत मनाने जा. मी पूर्ण काळजी घेईन त्यांची, काहीही करेन त्यांच्यासाठी. आशू, या बाबतीत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी निर्धास्तपणे चाललोय. हा पुष्का पण ना ग्रेट आहे. तुझाच मित्र ना, तुझ्याच सारखा अपसेंट माइंडेड. मी अपसेंट माइंडेड. कसं आहे, माझ्याच प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे आपण या भवसागरातून पार होणार. कळलं? अगं ठीक आहे, पण हा कुठे लटकला आता? Hey, hello everyone, guys. I am fine. How are you, sweetie? और boss, क्या चल रहा है आजकल? How are you? एकदम मक्खन. क्या बात है? तू पण जरा ढील आहे पुष्क्या. अरे तुझं ऑस्ट्रेलियाचं फ्लाईट हे रात्री 3 वाजता लँड झालंय ना, आणि तू आत्ता येतोयस? या मॅडमना दर 11 महिन्यांनी जागा बदलायची असते. फोन केला तर उचलतही नाही. आय एम डॅम शुअर हिनं 2 पेग मारून. ए हॅलो, सध्या बंद आहे. डोंट टेल मी हा प्लीज. अरे खरंच? काय सांगतोस काय? इथं ब्रेकिंग न्यूज आहे यार. चहा वगैरे देण्याची काही पद्धत आहे का तुमच्यात? नको बाबा, एअरपोर्टवर इतका चहा प्यायलो ना टाइमपास साठी, आता झोप आली यार मला जाम. हे मस्त. आता ना तू मस्तपैकी झोप काढ. झोप झाल्यानंतर मस्तपैकी जेव आणि मग कोल्हापूरची गाडी पकड. थँक्यू यार. ए पण हिरोईन ऐक, तुझा ऍड्रेस आहे ना आपल्या सगळ्या फ्रेंड्सना पाठव हा. अरे रात्री बेरात्री लँडिंग झाल्यावर लॉजिंग अँड बोर्डिंगची उत्तम सोय. आशू, मला जरा पाणी आण ना पटकन. आशू, पाणी आण ना. काय झालं? सांग तू, माझ्या घशाला कोरड पडली. तू कधी आलास? आणते. अरे सावकाश. कसला विचार करत होतीस बोल. सांगते. तुझीच वाट बघत होते. दातार काकांचा फोन आला होता ना, कटकट केले ना त्यांनी? नाही, साखरपुड्याचं सांगायला मी दादाला फोन केला होता. झालं म्हणजे दादाने आता टेन्शन घेतलं असणार खर्चाचं. आशू तू म्हणजे ना, तू माझं ऐकून घे ना. आई आल्यानंतर परत आपल्याला बोलताही येणार नाही. बरं बोल. मी साखरपुड्याचं सांगायला दादाला फोन केला होता. तो खुश झाला, म्हणजे त्यानं तसं दाखवलं. मी त्याला मंगळसूत्र आणि अंगठीचंही सांगितलं. ते सगळं झालं बोलणं. पण त्यानंतर दादाने जे सांगितलं मला त्याचं टेन्शन आलंय. काय सांगितलं त्याने? तो विनोद काल परवा घरी गेला होता आमच्या. घरी? मग वहिनी? म्हणून सांगत होते दादाला या प्रकरणात गुंतवू नको. या प्रकरणात म्हणजे काय किडनॅपिंग स्मगलिंग करतोय का मी? कर्जच काढलंय ना राजरोस. बर मग वहिनीला कळलं? नाही, दादा त्याला खाली घेऊन गेला होता. वहिनीला संशय आला असं काहीतरी सांगत होता तो. पण तो जर काही बोलला असता वहिनीसमोर तर प्रॉब्लेम झाला असता ना. हा विनोद पण ना. ठीक आहे, मी मुंबईला गेल्यावर बोलतो त्याच्याशी. पण गेला कशाला होता घरी? तसं काही विशेष नव्हतं म्हणे. पण दादा लपवतही असेल माझ्यापासून. आशू, म्हणजे तुला ठोस काही माहिती नाहीये. उगाच संकटाची कल्पना करून तू टेन्शन घेतेस. मी काय मूर्ख आहे का? उगाच टेन्शन घेतेय का? ओके ओके ओके, मी बोलतो त्याच्याशी.